नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी PIQBS 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सायन्स मधला महत्त्वाचा टॉपिक पाहू, जे आहे DNA आणि RNA। यामधील आपल्याला फरकावर प्रश्न आयोग विचारताना दिसते। जास्त क्वेश्चन नाही आहे, जवळपास 5 ते 7 क्वेश्चन आहे, परंतु इम्पॉर्टंट आहे। यांच्या फरकावर जर आपण इतकी माहिती केली तर नक्कीच यावरील तुमचा 1 मार्क फिक्स होईल। चला तर पाहूया आपण DNA आणि RNA। हे DNA आणि RNA कशाचे प्रकार आहे तर लक्षात ठेवा, न्यूक्लियॉनचे प्रकार आहे। न्यूक्लियॉन चे दोन प्रकार पडतात, एक आहे DNA आणि RNA। कोणत्याही प्राण्यामध्ये किंवा व्यक्तीमध्ये एक तर DNA असणार किंवा एक तर RNA असणार, दोन्ही एकत्र असत नसते, हे लक्षात ठेवा। DNA बद्दल आपण पाहू तर DNA चा लॉंग फॉर्म आहे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आणि याला म्हणतो आपण रायबो न्यूक्लिक ऍसिड। फरक काय माहित आहे का, डीऑक्सीरायबो आहे म्हणून म्हणजे काय, एक ऑक्सिजन कमी असते म्हणून याला आपण डीऑक्सीरायबो असे म्हणतो। आणि यामध्ये कसं असते माहित आहे का, एक ऑक्सिजन जास्त असते, पण कशाच्या तुलनेत माहित आहे का, डीएनएच्या तुलनेत। तुम्हाला विचारीन की डीएनए आणि आरएनए मध्ये फरक काय, तर डीएनए मध्ये एक ऑक्सिजन कमी असतो आरएनएच्या तुलनेत, इतकं लक्षात ठेवा। किंवा डीएनएच्या तुलनेत एक ऑक्सिजन जास्त कशात असते तर आरएनए, असं दोघांचं एकमेकाला तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आपल्याला, डीएनए मध्ये न्यूक्लियोटाइड नावाचा घटक असते, म्हणजे डीएनए जे आहे ते छोट्या छोट्या घटकांनी बनते ना, त्याला आपण न्यूक्लियोटाइड म्हणत असतो, म्हणजे छोट्या घटकापासून बनते म्हणून। हे न्यूक्लियोटाइड लक्षात ठेवा, टाइड असते ना, टाइड म्हणजे टाइड ज्यावेळेस आपण बॉडी मारतो त्यावेळेस टाइड असते, त्यामध्ये कसं असते, जास्त घटक असतात असं लक्षात ठेवा। म्हणजे इथं 3 घटक आहे, इथं 2 घटक आहे, इथे येते न्यूक्लियोसाइड, साइड मध्ये दोन गोष्टी येतात, तर न्यूक्लियोटाइड मध्ये 3 घटक येतात, इतकं लक्षात ठेवा। दोघांमध्ये कॉमन काय माहिती का, शर्करा, ज्याला आपण काय म्हणतो शुगर, इथं सुद्धा शर्करा आहे। त्यानंतर इथं काय नायट्रोजन बेस, इथं सुद्धा नायट्रोजन बेस आहे, हे दोन गोष्टी इथं कॉमन आहे। फक्त तिसरा घटक जे आहे ती याला न्यूक्लियोटाइड बनवते, म्हणजे फॉस्फेट गट असल्यामुळे हे टाईट आहे बा, असं लक्षात ठेवा। म्हणजे हे तिसरा घटक इथे येत नाही, हे दोघातला फरक सांगता येते तुम्हाला की बा यांच्यामध्ये फॉस्फेट गट आहेत, याच्यात नाही आहे। तर नायट्रोजन बेस म्हणजे काय असते माहिती आहे का, यामध्ये आपण ग्लुकोजचे घटक पाहिलेले आहेत, 3 घटक असते, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन, बरोबर आहे। हे 3 घटक इथे सुद्धा असते, फक्त एक घटक चौथा ऍड करायचा, त्याच्यात नायट्रोजन। या 4 घटकाला काय म्हणतो आपण, नायट्रोजन बेस, लक्षात ठेवा। कोण येते पुन्हा, ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन, हे 4 घटक तुम्ही लिहून घ्यायचा। आणि जे डीएनए मध्ये जी शर्करा असते ते पेंटोज शर्करा असते, कारण की यामध्ये 5 कार्बन असते, लक्षात ठेवा। याला पेंटोज शर्करा असं इनडायरेक्ट, डीएनए मध्ये जी शर्करा असते तिचं नाव काय, पेंटोज, म्हणजे फेक्टोज, असे हेक्टोज असे नाव आहे ना आपल्याला बरेच, तसं टाकू शकते कन्फ्युजन साठी, हे लक्षात ठेवा। याच्यावर प्रश्न आहे। त्यानंतर लक्षात ठेवा, डीएनएचा तो धागा असते त्याला स्ट्रँड म्हणतो आपण किंवा स्तंभ म्हणतो, तो दुहेरी असतो, लक्षात ठेवा। आणि आरएनएचा काय असते धागा, एकेरी धागा असतो, हे फरक लक्षात ठेवा। डीएनए मध्ये डी आहे ना, तर 2 लक्षात ठेवा, असं डबल, डी वरून डबल, हे सिंगल निघून जाते, याच्यावर फरक आलेला आहे। प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला क्लिअर होईल। त्यानंतर लक्षात ठेवा, नायट्रोजन बेस जे आहे याच्यावर क्वेश्चन आहे आपल्याला, नायट्रोजन बेस यामध्ये जोडी कशी आहे, यामध्ये प्युरिन्स आणि पायरिमिन्स काय आहे, लक्षात ठेवा। नायट्रोजन बेस मध्ये एकूण 4 घटक येत असते, एक आहे ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन। यामध्ये जोडी कोणाची बनत असते बघा, हे ए बरोबर टी दिलेल्या याच्या मध्ये 2 लाईन मारलेली आहे, याला म्हणतो आपण दुहेरी हायड्रोजन बंध। ऍडेनिन आणि थायमिनची जोडी बनत असते, तुम्हाला विचारीन ऍडेनिन सोबत नेहमी कोणाची जोडी बनते तर थायमिनची बनते, लक्षात ठेवा। आणि ग्वानिन सोबत कोणाची बनते तर सायटोसिनची बनते, हे पाठ करायचं, जोडी आलं तर असंच लिहायचं। हे 3 जे रेषा याच्या दोघांमध्ये हे तिहेरी हायड्रोजन बंध आहे, आणि हे 2 आहे हे दुहेरी हायड्रोजन बंध आहे। तुम्हाला डायरेक्ट विचारीन म्हणजे क्रॉस करून ऍडेनिन आणि थायमिन मध्ये दुहेरी हायड्रोजन बंध असतो, हे विधान बरोबर आहे। आणि ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये तिहेरी हायड्रोजन बंध असतो, हे लिहून घ्या फक्त। आता आपल्याला प्रश्न आहे, जोड्यावर आलेला आहे, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स वर आलेला नाही आहे। तर प्युरिन्स कशाला म्हणते माहिती आहे का, ऍडेनिन आणि ग्वानिन याला काय म्हणतो आपण, दोघाले प्युरिन्स म्हणतो। आणि थायमिन आणि सायटोसिनला काय म्हणतो आपण, पायरिमिडिन्स, हे लक्षात ठेवा, थोडं कन्फ्युजन होऊ शकते। एजी ला काय म्हणतो प्युरिन्स, आणि टीसी ला काय म्हणतो पायरिमिडिन्स। आणि प्युरिन्स मध्ये काय असते मागा, डबल रिंग असते म्हणून त्याला आपण प्युरिन्स म्हणतो, आणि पायरिमिडिन्स मध्ये सिंगल रिंग असते म्हणून त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, पायरिमिडिन्स म्हणतो, लक्षात ठेवा। याच्यावर प्रश्न आलेले आहे। त्यानंतर लक्षात घ्या, जेवढे डीएनए मध्ये जेवढे प्युरिन्स असतात तेवढेच पायरिमिडिन्स सुद्धा असतात। म्हणजे जर आपण उदाहरणार्थ पकडले, प्युरिन जर 10 असेल तर पायरिमिडिन्स सुद्धा 10 असणार। आणि त्याला आपण कोणता नियम म्हणतो हे आला नाही, 4 कॉपचा नियम, 4 कॉपचा नियम म्हणतात। जेवढे प्युरिन्स
तेवढे पायरिमिडीन्स. याला कोणता नियम म्हणतात असा प्रश्न आला तर याचा चारगॉफचा नियम. इतकी माहिती सफिशियंट आहे हा, हे तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर याच्यात काय आहे मग, यामध्ये सुद्धा नाही का ऍडिनिन असते, पण इथं नाही का ऍडिनिन सोबत नाही का, जसं इथं आपण ऍडिनिन सोबत थायमिनची जोडी आहे ना, या जागी नाही का थायमिनच्या जागी युरॅसिल असते. पाठ करा, याच्यावर आलेला आहे युरॅसिल. ए बरोबर एडिनिन बरोबर युरॅसिलची जोडी बनते. ग्वानिन सोबत सायटोसिन हे सेम आहे, इथं ग्वानिन सोबत सायटोसिन, फक्त एक चेंज आहे, थायमिनच्या ऐवजी काय आलं युरॅसिल. हे लक्षात ठेव जा. आणि याला आपण हेच म्हणतो प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. युसी आणि एजीला आपण प्युरिन्स म्हणतो, हेच लक्षात ठेवा. हे फरकावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर नायट्रोजन मध्ये, नायट्रोजन बेस मध्ये कोणता बंध असते, ग्लायकोसायटिक बंध असते, लक्षात ठेवा. ग्लायकोसायटिक बॉन्ड म्हणतो आपण त्याला, बंध म्हणतो. आणि यांची जी लांबी असते डीएनए ची सर्वात जास्त असते आरएनएच्या तुलनेत. आरएनए काय राहते, आरएनए ची लांबी लहान असते, डीएनए ची लेंथ जास्त असते. डीएनए जे स्टेबल असते, स्टेबल म्हणजे आपण स्थिर प्रमाण कसं असते, जास्त असते, याचं कमी असते. बघा इकडे सर्व लहानच आहे बघा. याची लाईफ टाइम जी असते डीएनए ची जास्त असते आरएनएच्या तुलनेत, ज्याला आपण आयुष्यमान म्हणतो, याची कमी असते. म्हणजे आरएनए मध्ये सर्व कमी आहे, इकडे जास्त आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आठवा फरक पाहू आपण याच्यातला. यामध्ये डीएनए जी क्वांटिटी असते म्हणजे संख्या यामध्ये फिक्स असते डीएनए मध्ये, पण आरएनए मध्ये नाही का डीएनए आरएनए क्वांटिटी व्हेरियस असते, म्हणजे काय बदलत असते किंवा अलग असते त्याची, हे इतकं लक्षात ठेवा. आणि याच्यावर सुद्धा प्रश्न आला नाही परंतु येऊ शकते. हे डीएनए कुठे आढळत असते तर केंद्रकात आढळते, ज्याला आपण न्यूक्लियस असे म्हणतो. आणि दुसरा तंतुकणिकेमध्ये सुद्धा असते, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. मायटोकॉन्ड्रियाला आपण वनस्पतीमध्ये वाचतो, याला ऊर्जेचा कारखाना असे म्हणतात, लक्षात ठेवा. तंतुकणिकेला ऊर्जेचा कारखाना, पेशीचे ऊर्जागर म्हणतो, पेशीचे ऊर्जागर सुद्धा म्हणतो याला. पेशीचे ऊर्जागर कशाला म्हणतात तर मायटोकॉन्ड्रिया. हरित लवकात सुद्धा डीएनए असते, या 3 घटकात डीएनए असते, पाठ करा. ज्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो हरित लवकाले. आणि आरएनए कशात असते तर केंद्रकात तर असतेच, पण एक पेशी द्रवात असते, ज्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. याच्यावर प्रश्न आलेले नाही, आपण येऊ शकते. त्यानंतर लक्षात घ्या आरएनएचे एकूण 3 प्रकार पडतात. हे आरएनएचे प्रकार आहे, लक्षात ठेवा. एम आरएनए, आर आरएनए आणि टी आरएनए. एम चा अर्थ होते मॅसेंजर आरएनए, आर म्हणजे रायबोझोम आरएनए, टी म्हणजे ट्रान्सफर आरएनए, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि जर आपल्याला आरएनएच्या प्रकारावर जर विचारला प्रश्न, आकारमानानुसार क्रम लावा, तर सर्वात जास्त जी आकारमान आहे एम आरएनएचा आहे, मग आर, मग टी. याची ट्रिक्स लक्षात ठेवा, एम आर टी असं लक्षात ठेवा. त्यानंतर एम आरएनए मध्ये नाही का प्रथिनाची निर्मिती होते, याच्यावर एमपीसी ने प्रश्न विचारला. म्हणजे कोणत्या आरएनए मध्ये नाही का प्रथिनाची निर्मिती होते, एम आरएनए. आणि यामध्ये आणि असा प्रश्न विचारू शकते कोणत्या आरएनए मध्ये कोडॉन असते, तर लक्षात ठेवा एम आरएनए मध्ये कोडॉन असते. हे इतकं सफिशियंट आहे. त्यानंतर हे मॅसेंजर म्हणजे काय संदेशवहनाचं काम करते, ट्रान्सफर म्हणजे काय स्थानांतराचं काम करते. रायबोझोमले बा मॅसेज. तुम्हाला विचारू शकते अॅमिनो ऍसिड जे असते ना, अॅमिनो ऍसिड रूप, अॅमिनो ऍसिड ज्याला किंवा अॅमिनो आम्ल म्हणतो, हे रायबोझोम कडे कोण नेते तर लक्षात ठेवा हे नेते टी आरएनए, म्हणजे हे इकडे पाठवते, असं लक्षात ठेवा. अॅमिनो आम्ले, अॅमिनो ऍसिड रायबोझोम कडे कोण नेते तर टी आरएनए. एक नाही का यामध्ये प्रमाण जे असते ना, या एमआरटी पैकी टक्केवारीनुसार सर्वात जास्त प्रमाण आर आरएनए असते, मग टी आणि एम हे लक्षात घे जा. फक्त टक्केवारीनुसार उलट थोडा अलग क्रम आहे, तुम्ही पाहून घे जाते. त्यानंतर बघा आपल्याला थोडक्यात काही माहिती सांगतो, इम्पॉर्टंट माहिती आहे, ते तुम्हाला नाही का नक्कीच हेल्पफुल ठरते. डीएनएचा जनक लक्षात ठेवा फ्रेडरिक मिशर. 1869 त्यांनी डीएनएचा शोध लावला. त्यानंतर डीएनएची ती दुहेरी सल्फिकार रचना आहे, ज्याला आपण डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणतो, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ते कोणी मांडली होती, वॅटसन व क्रिक. जवळपास मला वाटते 1953 ला मांडली, पाहून घ्यायचा तारीख, वॅटसन व क्रिक. आणि हे प्रश्न नाही का राज्यसेवा मेन्सली आहे, मी घेतली नाही परंतु याच्यावर आलेले आहे. तुम्हाला असं विचारेन डीएनए पासून आरएनए तयार करणे, याला काय म्हणतात तर प्रतिलेखन म्हणतो आपण मराठीत. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. जर डीएनए पासून जर आरएनए तयार होत असेल त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. त्यानंतर आरएनए पासून जर प्रथिने किंवा अॅमिनो ऍसिड तयार होत असेल त्याला आपण काय म्हणतो स्थानांतरण म्हणजे ट्रान्सलेशन. हे एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला विचारू शकते, हे तिथे विचारलेलं आहे. त्यामधील नेक्स्ट क्वेश्चन बघा, पेशीमधील पॉवर हाऊस जे ऑर्गनेल्स मध्ये असते, म्हणजे कशाला म्हणते बा पेशीमधील पॉवर हाऊस जे ऑर्गनेल्स मध्ये असते, तर त्याला म्हणतो आपण डीएनए आणि प्रथिन, ज्याला प्रोटीन म्हणतो, या दोघाले काय म्हणतो पेशीमधील पॉवर हाऊस. लक्षात ठेवा. पितृत्व जर सिद्ध करायचं असेल, आपण म्हणतो ना हा मुलगा कोणाचा असा विषय जेव्हा निर्माण होती तेव्हा आपण काय करतो डीएनएच करतो असतो, लक्षात ठेवा. त्याला आपण डीएनए फिंगरप्रिंट करत असतो काही जर इश्यू निर्माण झाला तर. याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर डीएनए रेणू वेगळे करण्यासाठी आपण अगारोल्स जेल्स वापरत असतो. अगारोल्स जेल्स डीएनए
वेगळे करण्यासाठी. तर ते अगारोस मध्ये काय असते, तर ते खूप सच्छिद्र द्रव असते. हे लक्षात ठेवा, हे आलेला आहे प्रश्न. खूप सच्छिद्र द्रव असते, कारण अगारोल जे असते यामध्ये सच्छिद्रता जास्त असते. म्हणून अशा प्रकारे याच्यावरची आपण नाही का महत्वाची माहिती पाहिली. आता आपण पाहू PIQ. चला, पहिला प्रश्न बघा स्क्रीनवर आहे. आपल्याला राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 ला लिहिला आहे. तर DNA संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानापैकी 2 विधाने कोणती बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. संयुक्तिक आहे. इथं आपल्याला फक्त DNA बद्दल विचारलं, RNA बद्दल नाही आहे. तर आपण जाऊ आता ऑप्शन कडे. बघा पहिलं सेंटेन्स बघा, DNA ची रचना 2 लांब न्यूक्लियोटाइडच्या साखळ्यांनी बनली असते. बघा न्यूक्लियोटाइड कोणाचे असते, ते DNA, आणि न्यूक्लियोसाइड कोणाचे असते, RNA. हे फरक लक्षात ठेवा. 2 लांब, इथं कसा आहे धागा, कसा आहे दुहेरी आहे. इथे किती आहे, एकेरी आहे. याच्यावर प्रश्न आहे, म्हणून हे पहिलं विधान बरोबर आहे. बघा 2 लांब न्यूक्लियोटाइडच्या साखळ्यांनी बनली असून एक सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेले असतात. कारण की DNA जो असतो डबल याच्यात असतो, असा असा करते आणि असा असा आकार राहत असते त्यामध्ये. आणि हे सिंगल मध्ये असते. कोण असा, हे असा राहते, हे असा गुंडाळलेला असते. असं थोडंफार आकृती आहे त्याची, पाहून घ्या. त्यानंतर बघा 2 नंबरचं का चुकीचं आहे. DNA संरचना 2 लांब न्यूक्लियोसाइड पासून बनली असते. आपण न्यूक्लियोसाइड तर RNA येते, तर RNA काही इश्यू आहे का, नाही. ते RNA बद्दल सेंटेन्स आहे, तिथं लिहून घ्या. आणि इथं ते 2 लांब आहे ना, ते चूक आहे. तिथे 1 लांब पाहिजे, म्हणजे एकेरी लांब पाहिजे. याच्यात 1 साइड असते ना धागा, हे बघा इथं, हे थोडं कनेक्शन करजा. त्यानंतर 3 नंबर बघा, या 2 साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक आहेत की ऍडेनिन नेहमी थायमिन सोबत जोडी मारतो म्हणते. बघा ऍडेनिन कोणासोबत आहे, थायमिन. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा सायटोसिन जे आहे हे ग्वानिन सोबत आहे. बरोबर आहे का नाही, म्हणून हे बरोबर आहे. जोड्यावर बरेच प्रश्न आहे, लक्षात ठेवजा. याचं उत्तर काय राहील माहिती आहे का, AC बरोबर आहे फक्त, म्हणजे 3 नंबरचं. आणि ती चौथं सेंटेन्स बघा, यामध्ये पूरक नसून ऍडेनिन युरॅसिल आणि सायटोसिन ग्वानिन याच्यात पूरक नसून म्हणते 2 साखळ्या. जे चौथं सेंटेन्स आहे, दुसरं आणि चौथं, ते आहे RNA संबंधी आहे. फक्त तिथं एकेरी लांब टाकजन, बाकीच बरोबर आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. पुढे जाऊन न्यूक्लियोसाइडवर सुद्धा विचारू शकते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, कंबाईंड ग्रुप C 2019चा पूर्व परीक्षेचा आहे, म्हणून मी घेतलाय, कारण की पिरिलिया सुद्धा प्रश्न आहे आपल्या. तर विचारला आपल्या RNA आणि DNA मधला फरक. तर बघा याचं उत्तर सांगतो तुम्हाला डायरेक्ट. 4 नंबरचं शर्करेचा प्रकार, कारण की साखरेमध्ये याच्यात नाही का, याच्यात डिऑक्सिरायबोज शर्करा असते, तिथे कोणती असते, रायबोज असते. म्हणून हे तर पहिला चेंज आहे शर्करेचा. त्यानंतर बघा नायट्रोजन बेसचा प्रकार. नायट्रोजन बेस आपण इथे घेतलेला आहे. बघा हे नायट्रोजन बेस आहे, हे 3, किंवा हे नायट्रोजन बेस आहे ना, सॉरी हे आहे नायट्रोजन. हे 4 घटक आहे ना याच्यात. इथं किती आहे, इथं सुद्धा 4 आहे, परंतु इथं थायमिनच्या जागी युरॅसिल आहे. हा चेंज आहे, म्हणून नायट्रोजन बेसचा प्रकारामध्ये सुद्धा फरक आहे. कारण की हे 4 घटक इथे येते का, कॉमन नाही, 3च येते. म्हणून आपण म्हणतो इथं काय येते, थायमिनच्या जागी युरॅसिल येते. हे दुसरा फरक आहे. त्यानंतर धाग्यांची संख्या. बघा इथं धागा किती आहे, दुहेरी. इथे किती आहे, एकेरी. म्हणून धाग्याच्या संख्येत सुद्धा फरक आहे. हे या 3 गोष्टी फरक आहे, म्हणून फरकावर क्वेश्चन घेतलेला आहे मी. त्यामुळे याचं उत्तर राहील 4 नंबरचं. तुम्हाला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, तुम्हाला दिसणार आहे पुढं, त्या लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2014चा आहे. DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अॅमिनो ऍसिडशी जोडलेला असतो. DNA मध्ये म्हणता बघा, DNA हे DNA आहे, त्यामध्ये थायमिन कोणासोबत जोडलेलं असते, त्या ऍडेनिन सोबत. म्हणजे उत्तर काय राहील, ऍडेनिन. आणि ग्वानिन कोणासोबत जोडले, सायटोसिन. हे लक्षात ठेवा. आणि इथं जर म्हटलं ऍडेनिन, तर कोणासोबत जोडले असते, युरॅसिल, कारण की इथं थायमिन अब्सेंट असते. इतकं लक्षात ठेवा. याच्यावर बरेच प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार आहे आजच्या व्हिडिओमधून. त्यानंतर बघा DNA रेणू वेगळे करण्यासाठी अगारोज जेल्स वापरतात. कारण अगारोज काय, इथं बघा आपण घेतलं होतं, DNA रेणू वेगळे करण्यासाठी अगारोज जेल्स वापरतात. कारण अगारोज काय, हे खूप सच्छिद्र द्रव्य आहे. म्हणून याचं उत्तर आहे खूप सच्छिद्र द्रव्य आहे. फक्त पाठ करा, बाकी काही माहिती वाढवायची गरज नाही. ते नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. DNA रचनेविषयी दुप्पट धाग्याची रेणू आकार कल्पना प्रथमतः कोणी मांडली. म्हणजे दुहेरी सल्पिकार रचना. हे बघा DNA ची दुहेरी सल्पिकार रचना, ज्याला डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणतो, कोणी मांडली होती. पर्याय नंबर 3 वॅटसन व क्रिक. लक्षात, इथे वास्टन देऊन आहेत, ते वॅटसनच म्हणतो आपण. इंग्लिशमध्ये वॅटसन व क्रिकच येते. त्यानंतर ते लक्षात ठेवजा. आणि ते चौथा पर्याय जे आहे ना, बिडले व टॅटम, हे लक्षात ठेवजा. एक पाचक रस संकल्पना कोणी मांडली, हा प्रश्न आलेला आहे. तर यांनीच मांडली होती, बेडले व टॉटम यांनी. एक पाचक रस संकल्पना कोणी मांडली, उत्तर लिहून घ्या तिथं, की बिडले व टॉटम. हा प्रश्न नाही का पूर्व परीक्षेचा आहे, राज्य सेवेचा 2016-17चा आलेला आहे. हे लक्षात ठेवजा. त्यानंतर बघा, आपल्याला राज्य सेवा मेन 2018ला प्रश्न विचारलेला आहे.
खालीलपैकी दिलेल्या पर्यायापैकी नाही का न्यूक्लिओसाइडचे घटक कोण नाही आहे म्हणते. न्यूक्लिओसाइड, हा न्यूक्लिओटाइड आणि साइड मध्ये फरक लक्षात ठेवा. टाइड मध्ये 3 घटक आहे, न्यूक्लिओसाइड मध्ये 2च आहे. म्हणजे याच्यामध्ये विचारलं कोणते घटक नाही आहे, हे 2 घटक तर आहे याच्यात. तर पर्याय बघा, पहिला ऑप्शन आहे फॉस्फेट, शर्करा, नायट्रोजन बेस आणि मॅग्नेशियम. आपल्या याच्यात काय शर्करा आणि नायट्रोजन बेस हे आहे, परंतु याने विचारलं काय कोणते नाही असतात. तर ऑप्शन मध्ये बघा फॉस्फेट नसते आणि मॅग्नेशियम, बाकीचे घटक कोणते असो नसतात, फक्त 2च असतात. आणि फॉस्फेट गट कोणात येते, न्यूक्लिओटाइड मध्ये. म्हणजे उत्तर काय राहील माहिती आहे का, ओढ. कारण फॉस्फेट आणि मॅग्नेशियम नाही. इथं आपल्याला विचारलं होतं न्यूक्लिओसाइडचा घटक कोण नाही आहे, म्हणून हे सुद्धा यावरून प्रश्न सुटते. त्यानंतर बघा पितृत्व सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात. हे इथं सांगितलं होतं डीएनए फिंगरप्रिंटिंग. लक्षात ठेवजा, हे इथं आहे डीएनए फिंगरप्रिंट. हे सर्वांनाच माहित आहे, लॉजिकचं काही हरकत नाही यात काही. त्यानंतर लक्षात ठेवा पेशीमधील पॉवर हाऊस नामक ऑर्गनेल्स यामध्ये काय असते म्हणते. पेशीमधील पॉवर हाऊस सांगितलं होतं डीएनए आणि प्रथिने. लक्षात ठेवजा, हे उत्तर राहण्याचं बीडी. त्यानंतर बघा राज्यसेवा मे 2013 आलेला आहे. खालीलपैकी कोणता नायट्रोजन बेस आरएनए मध्ये नसून फक्त डीएनए मध्ये असतो. बघा आता सांगितलं हे डीएनए मध्ये काय म्हणते बघा प्रश्न, कोणता नायट्रोजन बेस आरएनए मध्ये नसून फक्त डीएनए मध्येच असतो. तर कसा, थायमिनच्या जागी युरॅसिल असते ना. पण इथं विचारलं काय तुम्हाला, प्रश्न बरोबर वाचा. इथं विचारलं होतं नायट्रोजन बेस आरएनए मध्ये नसून पण फक्त डीएनए मध्येच असतो म्हणते. डीएनए मध्ये कोण असते मग, थायमिन. कारण की इथे युरॅसिल असते ना या जागी, म्हणून इथे उत्तर येईल थायमिन. हे लक्षात ठेवा, ऑप्शन मध्ये थायमिन सुद्धा आहे आणि युरॅसिल सुद्धा आहे. प्रश्न काळजी वाचा, नाही युरॅसिल लिहून येसान तुम्ही. हा इथं थोडं आपल्याला विचारलं डीएनए मध्ये आढळतो म्हणते फक्त, तर कोणता आढळतो, थायमिनच्या जागी युरॅसिल आहे, म्हणून इथं थायमिन येईल. प्रश्न काळजीवर वाचा, समजून जाईल. याच्यावर बरेच प्रश्न आहे, इतकुशा माहितीवर तुमचा नक्कीच नाही का प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. अशा प्रकारे नाही का आपण आरएनए डीएनए मधला फरक बघितलेला आहे. याच्याबद्दलची माहिती खूप आहे, ते राज्यसेवा मेन्सला येते, परंतु आपण इतकं डीप न जाता आपण जे आपल्या परीक्षाभिमुख माहिती आहे तितकं वाचणं आपल्याला अपेक्षित आहे. मला वाटत नाही की याच्या बाहेर क्वेश्चन तुमचा जाणार. हे तुम्ही नाही का व्यवस्थित करा, फक्त यामध्ये चुकू नका फक्त, कारण की पाठ करा आणि 1 मार्क नक्कीच फिक्स होईल तुमचा, असं मला वाटते. जर तुम्हाला आजची माहिती नक्कीच आवडली असेल, खरंच हेल्पफुल ठरत असेल, तेव्हाच नाही का लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.